नमस्कार. ओंकार क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांचे बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण बायोलॉजीचा तिसरा टॉपिक पाहतोय, प्लांट वॉटर रिलेशन. त्याच्यामध्ये काल आपण ऑस्मॉसिस हा पॉईंट पूर्ण केला. त्या ऑस्मॉसिसमध्ये लोअर कॉन्सन्ट्रेशनकडून हायर कॉन्सन्ट्रेशनकडे वॉटरच्या मॉलिक्यूलची मूवमेंट होते हे आपण पाहिलं. त्याच्यामध्ये हायपरटोनिक, हायपोटोनिक, आयसोटोनिक अशा काही कन्सेप्ट्स आपण पाहिल्या. आता आपला पुढचा पॉईंट आहे फॅसिलिटेटेड डिफ्युजन. आता फॅसिलिटेटेड म्हणजे काय? फॅसिलिटेट म्हणजे हेल्प करणं, म्हणजे डिफ्युजनसाठी कुणीतरी हेल्प करतंय आणि त्याच्या माध्यमातून डिफ्युजन होतंय, त्याला आपण फॅसिलिटेटेड डिफ्युजन असं म्हणणार आहे. डिफ्युजन म्हणजे काय? मोमेंट ऑफ मॉलिक्यूल फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. आता बघा, द पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन ऑफ सोल्यूट व्हेन मेडिएटेड बाय. आता पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन म्हणजे काय? जिथं ॲब्सॉर्प्शन करताना एनर्जीची गरज लागत नाही, एनर्जीचा वापर होत नाही, त्याला पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन म्हणायचं. ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शन आपण परत बघणारच आहे, ज्या ठिकाणी एनर्जीची गरज लागते त्याला आपण ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शन म्हणणार आहे. परत डेफिनेशन बघूयात आपण काय म्हणतायत. द पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन ऑफ सोल्यूट व्हेन मेडिएटेड बाय ए कॅरियर. पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन करण्यासाठी कोणाची मदत होते? कॅरियर. इज कॉल्ड फॅसिलिटेटेड डिफ्युजन. पार्टिकल्स दॅट आर लिपिड सोल्युबल. पार्टिकल्स आहेत लिपिड सोल्युबल, कॅन इझिली डिफ्यूज थ्रू लायपोप्रोटीनस सेल मेम्ब्रेन. जे पार्टिकल लिपिडमध्ये सोल्युबल आहेत ते पार्टिकल इझिली लायपोप्रोटीनचं सेल मेम्ब्रेन जो असतो त्याच्यातून सहज डिफ्यूज होऊ शकतात. द डिफ्युजन ऑफ हायड्रोफिलिक सोल्यूट. डिफ्युजन ऑफ हायड्रोफिलिक सोल्यूट. हायड्रोफिलिक म्हणजे वॉटरबरोबर अट्रॅक्ट करणारे. हॅज टू बी फॅसिलिटेटेड बिकॉज देअर डिफ्युजन ऑकर्स द मेम्ब्रेन इज डिफिकल्ट. बघा आता, द डिफ्युजन ऑफ हायड्रोफिलिक सोल्यूट हॅज टू बी फॅसिलिटेटेड. त्याला मदत करणं गरजेचं असतं बिकॉज देअर डिफ्युजन अक्रॉस द मेम्ब्रेन इज डिफिकल्ट. कारण लायपोप्रोटीनचं मेम्ब्रेन आहे, वॉटरशी अट्रॅक्ट होणारे जे सोल्यूट आहेत त्याची मूवमेंट होणं इथं शक्य नसतं, म्हणून कोणाची तरी मदत घ्यावी लागते. मेम्ब्रेन प्रोटीन प्रोव्हाइड सच साइट्स फॉर फॅसिलिटेटेड डिफ्युजन. मग मेम्ब्रेनवरती जे प्रोटीन्स असतात ते त्या हायड्रोफिलिक सोल्यूटला साइट्स देतात आणि डिफ्युजन घडवून आणतात. दीज प्रोटीन्स आर ॲक्वापोरिन्स. आता हा शब्द लक्षात ठेवायचा. फॅसिलिटेड डिफ्युजनसाठी प्रोटीनचे जे मेम्ब्रेनवरची प्रोटीन्स असतात ते डिफ्युजनला मदत करतात, त्याला आपण ॲक्वापोरिन्स असं म्हणतो. ॲक्वापोरिन शब्दाला अंडरलाईन करून ठेवा. अँड आयन चॅनल्स म्हणजे त्याच्यातून आयन्स पास होतात. दीज प्रोटीन हेल्प मूव्ह सबस्टन्सेस अक्रॉस मेम्ब्रेन्स विदाऊट एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी. आणि अशा पद्धतीने एनर्जीचा वापर न करता मेम्ब्रेन सोल्यूटचं पासिंग होतं. कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट मस्ट बी प्रेझेंट फॉर मॉलिक्युल्स टू बी डिफ्युज्ड थ्रू फॅसिलिटेटेड डिफ्युजन. आणि या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट असणं गरजेचं असतं. आता कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट याचा अर्थ काय? डिफ्युजन व्हायचं असेल तर हायर कॉन्सन्ट्रेशनकडून लोअर कॉन्सन्ट्रेशनकडं मोमेंट होते ॲटमची, मॉलिक्यूलची, त्याला आपण म्हणतो कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. अलॉंग कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट असा आपण शब्द वापरतो. आता बघा, एक नवीन कन्सेप्ट आपल्याला शिकायची आहे, वॉटर पोटेन्शियल. त्याला म्हणतात साय. हा जो सिम्बॉल दिलेला आहे ब्रॅकेटमध्ये त्याला म्हणायचं साय. अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ थर्मोडायनॅमिक्स, तुमच्या केमिस्ट्रीमधलं, एव्हरी कंपोनंट ऑफ ए सिस्टीम इज हॅव्हिंग डेफिनेट अमाऊंट ऑफ फ्री एनर्जी. प्रत्येक कंपोनंटकडं त्या सिस्टीममधल्या फ्री एनर्जी असते, विच इज यूज टू डू वर्क. आणि ती वापरली जाते ती एनर्जी वापरली जाते वर्क करण्यासाठी. ऑस्मॉटिक मोमेंट ऑफ वॉटर इज ऑन द बेसिस ऑफ फ्री एनर्जी. ऑस्मॉटिक मोमेंट ऑफ वॉटर इज ऑन द बेसिस ऑफ फ्री एनर्जी. आणि ऑस्मॉटिक मोमेंट कशावर आधारित असते? फ्री एनर्जीवरती. फ्री एनर्जी पर मॉलिक्यूल इन केमिकल सिस्टीम इज कॉल्ड केमिकल पोटेन्शियल. ती फ्री एनर्जी आहे मॉलिक्यूलची केमिकल सिस्टीममधली, त्याला आपण केमिकल पोटेन्शियल म्हटलं. केमिकल पोटेन्शियल ऑफ वॉटर इज कॉल्ड वॉटर पोटेन्शियल. केमिकल पोटेन्शियल जे वॉटरचं आहे त्याला म्हटलं वॉटर पोटेन्शियल. इट इज रिप्रेझेंटेड बाय ग्रीक लेटर साय. काय म्हटलं जातं त्याला? ग्रीक लेटर साय. वॉटर पोटेन्शियल ऑफ प्रोटोप्लाझम इक्वल
वॉटर पोटेन्शियल ऑफ प्रोटोप्लाझम इक्वल बट अपोजिट इन साईन टू DPD. मात्र त्याचं साईन विरुद्ध असतं. DPD म्हणजे डिफ्युजन प्रेशर डिफिसिट. इट हॅज निगेटिव्ह व्हॅल्यू. द युनिट ऑफ मेजरमेंट इज इन बार्स. आता त्याचं जे युनिट आहे मेजरमेंटचं ते असतं बार्समध्ये, किंवा त्याला पास्कल म्हटले, किंवा बार्स किंवा पास्कल ॲटमॉस्फिअर असं त्याचं युनिट आहे. म्हणजे बार ॲटमॉस्फिअर किंवा पास्कल ॲटमॉस्फिअर असं होतं. वॉटर पोटेन्शियल ऑफ प्युअर वॉटर इज ऑलवेज झिरो. वॉटर पोटेन्शियल प्युअर वॉटरचं झिरो असतं. ॲडिशन ऑफ एनी सोल्यूट इन इट, त्याच्यात जेव्हा आपण सोल्यूट ॲड करतो, डिक्रीजेस इट्स साय व्हॅल्यू, म्हणजे वॉटर पोटेन्शियल डिक्रीज होतं. देअरफॉर इट हॅज निगेटिव्ह व्हॅल्यू, म्हणजे झिरोपेक्षा कमी झालं याचाच अर्थ त्याची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. आता बघा, DPD इज नाव टर्म ॲज वॉटर पोटेन्शियल. आपण DPDला म्हटलं वॉटर पोटेन्शियल. ऑस्मॉटिक प्रेशरला आपण म्हणणार आहे ऑस्मॉटिक पोटेन्शियल, आणि TPला आपण म्हणणार आहे प्रेशर पोटेन्शियल. आणि ह्या सगळ्यांच्या व्हॅल्यू काय आहे, इट हॅज म्हणजे TPची व्हॅल्यू, इट हॅज ऑलवेज पॉझिटिव्ह व्हॅल्यू. वॉटर ऑलवेज फ्लोज फ्रॉम लेस निगेटिव्ह पोटेन्शियल टू मोर निगेटिव्ह पोटेन्शियल. वॉटरची मुवमेंट कुठून कुठं होते, निगेटिव्ह पोटेन्शियलकडून मोर निगेटिव्ह वॉटर पोटेन्शियलकडे होते. दॅट इज फ्रॉम हाय वॉटर पोटेन्शियल एरिया टू लो वॉटर पोटेन्शियल एरिया. डिफरन्स बिटवीन वॉटर पोटेन्शियल. आता डिफरन्स म्हणजे दोघांच्या मधला फरक. ऑफ ॲडजेसंट सेल्स डिसाइड मोमेंट ऑफ वॉटर थ्रू प्लाझ्मोडेस्माटा अक्रॉस सेल्स. आता फॅक्टर्स अफेक्टिंग वॉटर पोटेन्शियल. वॉटर पोटेन्शियलवरती कुठले फॅक्टर अफेक्ट करतात. पहिला आकडा, प्रेझेन्स ऑफ कॅपिलरी वॉटर इज इसेन्शियल. त्या ठिकाणी कॅपिलरी वॉटर पाहिजे. रेट ऑफ वॉटर ॲब्सॉर्प्शन इज मॅक्झिमम ॲट द सॉईल टेम्परेचर बिटवीन 20 डिग्री टू 30 डिग्री सेल्सिअस. हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट इन सॉईल वॉटर रेड्यूस द रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर. जेवढं हाय कॉन्सन्ट्रेशन सोल्यूटचं असतं तेवढं काय होतं बघा, रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन कमी होतं. पुअरली एरिएटेड सॉईल शोज पुअर ॲब्सॉर्प्शन रेट. ज्या सॉईलमध्ये एरिएशन प्रॉपर नसतं तिथे ॲब्सॉर्प्शनचा रेटही कमी असतो. इन्क्रीज्ड ट्रान्सपिरेशन असलरेट रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन. जेवढं जास्त ट्रान्सपिरेशन होतं तेवढा ॲब्सॉर्प्शनचा रेट वाढतो. ऑफ वॉटर इन इरिगेटेड सॉईल. इरिगेटेड म्हणजे ज्या सॉईलमध्ये पाणी दिलेलं आहे अशा ठिकाणी. आपण पहिल्यांदा फॅसिलिटेटेड डिफ्युजन पाहिलं, नंतरचा पॉईंट आपण इथे वॉटर पोटेन्शियल पाहिलं. आता त्याच्यानंतरचा पॉईंट आपल्याला त्याच्यावरचे फॅक्टर्स अफेक्टिंग ॲब्सॉर्प्शन पाहिलं. आता नंतरचा पॉईंट एक पाहायचा आहे प्लाझ्मोलायसिस. तर प्लाझ्मोलायसिस म्हणजे काय समजून घ्या. आपण याच्या अगोदर एक्झॉस्मॉसिस आणि एंडोऑस्मॉसिस या दोन कन्सेप्ट शिकलो होतो, तर त्याच्याशी संबंधित हा पॉईंट आहे, समजून घ्या. एक्झॉस्मॉसिस इन ए लिव्हिंग सेल. एक्झॉस्मॉसिस इन ए लिव्हिंग सेल व्हेन प्लेस्ड इन हायपरटोनिक सोल्युशन. समजून घ्या, आपण काय केलं आहे, सेलला हायपरटोनिक सोल्युशनमध्ये ठेवलं आहे. त्यामुळं लोअर कॉन्सन्ट्रेशनकडून हायर कॉन्सन्ट्रेशनकडे वॉटरचे मॉलिक्यूल मूव्ह होतील, म्हणजे सेलमधून पाणी बाहेर येईल. त्याला म्हणायचं प्लाझ्मोलायसिस. ड्युरिंग प्लाझ्मोलायसिस प्रोटोप्लाझम ऑफ सेल श्रिंक. पाणी बाहेर आलं म्हणजे प्रोटोप्लाझम श्रिंक होईल, छोटा होईल, सुरकुतल्यासारखा होईल, आणि रिसेट्स फ्रॉम द सेल वॉल. सेल वॉलपासून रिसेट्स होईल म्हणजे आतमध्ये एकत्र सेंटरला आल्यासारखा किंवा एका बाजूला जाईल. द सेल बिकम. त्यामुळं सेल बनणारे फ्लॅसिड म्हणजे लवचिक. इन ए प्लाझ्मोलाइज्ड सेल ए गॅप इज डेव्हलप. ह्या प्लाझ्मोलाइज सेलमध्ये गॅप तयार होतो म्हणजे दोन सेलमध्ये, बिटवीन सेल वॉल अँड प्रोटोप्लाझम. इन प्लाझ्मोलाइज सेल, त्याच सेलमध्ये एक गॅप इज डेव्हलप, गॅप तयार होतो, कॅव्हिटी तयार होते सेल वॉल आणि त्याच्या प्रोटोप्लाझममध्ये, कारण त्यातला प्रोटोप्लाझम श्रिंक झालेला आहे, म्हणजे एका बाजूला गेला समजा तर बाकीच्या बाजूत पोकळी निर्माण होईल. धिस गॅप इज फिल्ड बाय आउटर सोल्युशन. मग हा गॅप कशाने भरला जातो, आउटर सोल्युशनने. इन ए प्लाझ्मोलाइज्ड सेल TP इज ऑलवेज झिरो. TP म्हणजे टर्गर प्रेशर हे झिरो असतं, कारण त्यातलं पाणी बाहेर गेलेलं असतं.
व्हेन सच अ सेल इज प्लेस्ड इन हायपोटोनिक सोल्युशन. आता अशी प्लाझ्मोलाइज सेल जर आपण हायपोटोनिक सोल्युशनमध्ये ठेवली तर काय होईल? एंडोस्मॉसिस होईल, कारण बाहेरचं सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन कमी, सेलच्या आतलं कॉन्सन्ट्रेशन जास्त, मेकिंग द सेल टर्गीड. आणि सेल कशी बनेल? टर्गीड. धिस इज कॉल्ड डिप्लाझ्मोलायसिस. यालाच आपण म्हणतो डिप्लाझ्मोलायसिस. इन ए फुल्ली टर्जिड सेल, बघा आता गच्च भरलेल्या सेलमध्ये आपण पाहिलं आहे TP इज इक्वल टू OP. हेन्स DPD इज ऑलवेज 0. TP म्हणजे टर्गर प्रेशर, OP म्हणजे ऑस्मॉटिक प्रेशर, म्हणजेच आपण म्हटलं होतं WP वॉल प्रेशर. हे किती असतं? ऑलवेज 0, कारण गच्च भरलेली पाण्याने सेल आहे म्हणजे त्याला पुन्हा पाणी शोषून घेण्याची आवश्यकता नाही. या पद्धतीनं आपण प्लाझ्मोलायसिस आणि डिप्लाझ्मोलायसिस हे शब्द पाहिले. त्यासाठी पुन्हा एक्झॉस्मॉसिस म्हणजे सेलच्या बाहेर पाणी जाणं, एंडोस्मॉसिस म्हणजे सेलच्या आत पाणी येणं. एक्झॉस्मॉसिस होण्यासाठी बाहेरचं सोल्युशन हायपरटोनिक पाहिजे, एंडोस्मॉसिस होण्यासाठी बाहेरचं सोल्युशन हायपोटोनिक पाहिजे, हे लक्षात घ्या. TP म्हणजे टर्गर प्रेशर, OP म्हणजे ऑस्मॉटिक प्रेशर, आणि OP म्हणजेच आपण याच्या आधी पाहिलं होतं WP. म्हणजे ज्यावेळेला सेल गच्च पाण्याने भरलेली आहे तेव्हा DPD, याचाच अर्थ आपण थर्स्ट म्हटलं होतं, म्हणजे त्या सेलची तहान ही कशी असणार आहे? 0 असणार आहे. या पद्धतीनं आपण आज एवढा पॉईंट पूर्ण केला. नंतरचा पॉईंट पुढचा जो आहे तो आपण उद्या बघू. थँक्यू.